महत्वाची बातमी येते। उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांचा व्हॉट्सअप स्टेटस हा समोर येतोय। मी किरण सामंत रोकेगा कौन असा त्यांचा स्टेटस आहे। तर किरण सामंतांच्या स्टेटस नंतर आता चर्चांना उधाण आलंय। तर किरण सामंत हे स्वतः आपल्या सोबत जोडले गेलेत। किरणजी, तुमचा व्हॉट्सअप स्टेटस सध्या व्हायरल होतोय, चर्चा होतीये, नेमकं काय सांगायचं तुम्हाला? नमस्कार सगळ्यांना, पहिल्यांदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा। हे महायुतीचं सरकार आहे, मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही। एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, नंतर अजित पवार आहेत, तसंच बावनकुळे साहेब पक्ष प्रमुख आहेत भाजपाचे, तटकरे साहेब आहेत, नारायण राणे साहेब, तसंच मतदारसंघातले सर्व आमदार, शेखर निकम साहेब आहेत, उदय सामंत आहेत, नंतर नितेश राणे आहेत, दीपक भाई केसरकर आहेत। हे सगळे मिळून जर यांनी एकत्रित निर्णय घेऊन मला जर दिलं तिकीट तर निश्चितच मी इलेक्शनला सामोरं जाईल। रवी चव्हाण साहेबांची ह्याच्यात मोठी भूमिका आहे। रवी चव्हाण माझ्या पूर्ण आग्रही आहेत की इलेक्शनला उभं राहण्यासाठी। आणि उदय सामंत हा माझा भाऊच आहे। आणि या सगळ्यांनी एकजोडाने जर काम केलं तर सीट फार जास्त मताधिक्याने निवडून येऊ शकते। नक्कीच, पण चर्चा सध्या होतीये ती तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसची, ज्यात तुम्ही लिहिलंय मी किरण रवींद्र सामंत रोकेगा कौन। पण तुम्हाला कोणाला इशारा द्यायचा आहे का यातून? बिलकुल नाही। कसं आहे की असं आपण स्टेटस ठेवलं ना की फुकटची चर्चा होते। त्याच्यामुळे माझं नाव सगळीकडे पसरलं जातं। असंच तरी स्टेटस ठेवल्यामुळे। आज तुम्ही मला काय विचारलं कोणकोणता प्रश्न? कारण एकूणच लोकसभेच्या आणि आता विधानसभेच्या बातम्यांनंतर एकूणच तिथल्या जागेसंदर्भात चर्चा होती आणि त्यानंतर आता तुमचा हा स्टेटस समोर येतो। त्यामुळे मला मोफत प्रसिद्धी मिळाली ना मॅडम। एवढ्या करताच लावतो मी स्टेटस। पण आपण लोकशाहीवर पण बातमी दाखवतोय की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळतेय, ज्यात भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण मैदानात उतरणार अशी माहिती येते आणि शिवसेनेकडून तुमच्या नावाची चर्चा आहे। रवींद्र चव्हाण साहेब हा मला मोठ्या भावासारखा आहे, तुम्ही माहिती घ्या। आणखी ते जर उभे राहणार असतील तर पूर्ण ताकदीनिशी आम्ही काम करू। पण तुम्ही त्यात स्पष्टपणे लिहिलंय रोकेगा कौन, मग तुम्हाला कोणी रोखतंय का किंवा कोण रोखतंय? बिलकुल नाही। मी तुम्हाला परत सांगतो की असं स्टेटस जर दिलं नसेल तर किरण सामंतला ओळखणार कोण? ही मोफत प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे हा। अगदी थँक्यू। तर मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत येतोय। मी किरण सामंत रोकेगा कौन असा त्यांचा व्हॉट्सअपचा स्टेटस सध्या चर्चेत आहे। आणि किरण सामंत यांच्या स्टेटस नंतर आता चर्चांना उधाण आलंय। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी खरं तर भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच असल्याचं देखील पाहायला मिळतंय। भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण मैदानात उतरणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते, तर दुसरीकडे शिवसेनेकडून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आणि त्यानंतर आता त्यांचा हा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेचा विषय होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।